कांदिवलीतील सावली बारचा परवाना ज्योती रामदास कदमांच्या नावे असल्याचा मॅनेजरचा जबाब. सावली बारवर काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती कारवाई. सावली बार माझी पत्नी ज्योती कदम यांच्या मालकीचा. माजी मंत्री रामदास कदम यांची कबुली. पण बारची मालकी पत्नीच्या नावे असली तरी चालवणारा दुसराच, कदम यांचं स्पष्टीकरण. प्रताप सरनाईकांच्या दौऱ्याकडे आमदार तानाजी सावंतांची पुन्हा पाठ. हरित धाराशिव मोहिमेला सावंतांना विशेष निमंत्रित असूनही गैरहजर. धाराशिवमध्ये मराठा समाजाचा पालकमंत्री प्रताप सरनाईकांना घेराव. कुणबी जात वैधता प्रमाणपत्र अधिकाऱ्यांकडून अडवली जात असल्याचा मराठा समाजाचा आरोप. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी भाजपला विचारावं लागेल. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं विधान. आम्ही एनडीएत आहोत, येणाऱ्यांनाही एनडीएत राहावं लागेल, तटकरेंचं विधान. तिन्ही पक्ष एकत्र आहेत, त्यामुळे विचारावं लागेल. मंत्री छगन भुजबळांची सुनील तटकरेंच्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. राष्ट्रवादीमध्ये अनेक जण कात्री घेऊन बसले होते, यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसची वाट लागली. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चेवर धैर्यशील मोहिते पाटलांची प्रतिक्रिया. जनसुरक्षा विधेयकामुळे महिलांवरचे अत्याचार थांबणार का? उद्धव ठाकरेंची मुलाखतीतून जनसुरक्षा विधेयकावर टीका. विधानसभेला तूतू मैमय झालं, त्याचा फटका बसला. विधानसभेला आपल्याला जिंकायचंय, हा आपल्यात मीपणा आला. उद्धव ठाकरेंचं विधानसभेच्या निकालावर भाष्य. लोकसभेतील विजयाचं भूत डोक्यात गेलं होतं. विजय वडेट्टीवारांकडून मान्य. जास्त जागा मिळाव्यात यासाठी वाटाघाटीत दिवस वाया गेल्याचीही वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. ठाकरे म्हणजे काही वारे नाही, आमची पाळमुळं खोल रुजली आहेत. ठाकरे म्हणजे सदा सर्वदा संघर्ष. उद्धव ठाकरेंचं सामनाला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य. राज ठाकरे को मैंने हिंदी सिखा दी. भाजप खासदार निशिकांत दुबेंचा राज ठाकरेंना मिश्किल चिमटा. कालच्या भाषणात राज ठाकरेंनी दुबेंना हिंदीतून दिला होता इशारा. राज ठाकरेंविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल. हिंदी भाषिकांविरोधात हिंसाचार भडकवणं आणि भाषिक द्वेष पसरवल्याचा आरोप. याचिकाकर्ते वकील घनश्याम उपाध्याय यांच्याकडून याचिका दाखल. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद शशिकांत शिंदे सातारा दौऱ्यावर. सातारा शहरातून शशिकांत शिंदेंची भव्य स्वागत रॅली. गल्लीबोळात होणाऱ्या भांडणांना विधिमंडळात कायदेशीर मान्यता दिल्याबद्दल सरकारचे जाहीर आभार. बीडमध्ये लागलेल्या बॅनरची सगळीकडे जोरदार चर्चा. काँग्रेसचे माजी आमदार सुरेश वरपुडकर यांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळेंची भेट. भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण. चोवीस तारखेला राज्यात चक्काजाम होईलच. कर्जमाफीवर तोडगा निघत नाही तोवर आंदोलन करणार. बच्चू कडू आंदोलनावर ठाम. लातूरच्या हिसोरीमध्ये 13 एकरवरील सोयाबीनवर शेतकऱ्यांनी फिरवला रोटावेटर. पावसाअभावी सोयाबीनची योग्य वाढ न झाल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. पुण्याच्या राजगड तालुक्यातील करंजावणे गावात भात लावणीच्या वेळी ट्रॅक्टर चिखलात अडकला. ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी आलेले 10 ट्रॅक्टर अडकले. तब्बल 5 तासांनंतर ट्रॅक्टर बाहेर काढण्यात यश. कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा. जमीन देण्यास तयार, पण योग्य मोबदला मिळावा, शेतकऱ्यांची मागणी. इस्लामपूर शहराचं नाव ईश्वरपूर केल्यानं महायुतीकडून जल्लोष. महायुतीच्या अनेक नेते मंडळींची उपस्थिती.